वेळेला भजन करूया. सगळ्यांनी टाळी वाजवून छान गोड आवाजामध्ये भगवंताचं भजन करायचं. आपण जप कोणत्याही दैवताचा करत असला तरी सुद्धा भजन करण्यामध्ये कोणाही सद्गुरूंचा आपल्याला अटकाव नसतो. आणि आपण त्या भगवंताच्या रूपातही आपल्या उपास्य दैवताला पाहू शकतो. सर्वांनी गोड आवाजात भजन म्हणूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता सुंदर म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता माझ्यानंतर फक्त बंधू वर्गाने म्हणा. हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. आता बंधू वर्गाने म्हणू नका. सगळ्या माता भगिनींचा आवाज. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र करा. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण. छान. अष्टपुत्रा सौभाग्यवती सते. पारंपरिकच चालेल ना. परत एकदा. अष्टपुत्रा सौभाग्यवती सतेरा. अष्टपुत्रा सौभाग्यवती सतेरा. अष्टपुत्रा सौभाग्यवती सतेरा. देती आशिष परी होन दंपती. देती आशिष परी होन दंपती. अष्टपुत्रा सौभाग्यवती
प्रसवली 6 कन्या अष्टपुत्रा प्रसवली 6 कन्या अष्टपुत्रा सौभाग्यवती सधेरा अष्टपुत्रा अष्टपुत्रा अष्टपुत्रा. बंगाल प्रांतामध्ये जे सगळ्यात मोठं राजधानीचं शहर कलकत्ता, त्याच्या शेजारी असणारं एक छोटंसं खेडेगाव, एक उपनगर ज्याचं नाव कटक असं होतं. या कटक नगराचे नगराध्यक्ष जानकीनाथ, जे नुसते नगराध्यक्ष नव्हते, कायमस्वरूपी अतिशय अप्रतिम अशी वकिली करणारे प्रथित यश न्याय पंडित, आणि त्यांची पत्नी ही प्रभावती. आता हे सगळं सांगण्यासारखंच आहे फक्त, आणि कानानेच ऐकण्यासारखं आहे. तिला 8 मुलगे आणि 6 मुली होत्या. पूर्वरंगाचा आग्रह मी इथे नाही करणार. आमचे बाबा नेहमी लहान मुलांना गणित घालायचे. सांगा रे पंप्यानो, सुभाष बाबूंना 7 भाऊ होते आणि 6 बहिणी होत्या. म्हणजे आई वडिलांना मुलं किती? हमखास कार्टी 13 शब्द समजून रोकडा व्हायचे, कारण 7 आणि 6. अरे पण सुभाष बाबू नमुना धरायला आठवे. सुभाषला 7 भाऊ होते, म्हणजे भाऊ 8 पकडले पाहिजेत. आपलं सगळं गणित म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या पुढे आम्ही. अहो, अष्टपुत्रा म्हणून कोणाला आशीर्वाद दिला तरी सुद्धा कधी असणार नाही. यांच्या घरामध्येही 8 मुलं अधिक 6 बहिणी होत्या. हे आई वडील कसे सांभाळत असतील आणि काय असेल, ह्या विषयावर आता कीर्तन नाहीये. ते होते. मात्र आता चरित्र सांगताना मी एक 2-3 वेगळ्या ग्रंथांचा विचार घेणार आहे, आणि ते म्हणजे आपलं सद्भाग्य असं आहे की जवळजवळ 1940 पर्यंतचं सुभाष बाबूंचं चरित्र हे सुभाष बाबूंनीच लिहिलंय. त्यांनी आत्मचरित्रात्मक काही लेखन केलंय, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवनातल्या अनेक घटना निसंकोच सांगितल्या आहेत. ते 2 खंडामध्ये प्रसिद्ध असलेलं, माहीत असलेलं ऐतिहासिक पुस्तक आहे, आणि ज्या पुस्तकालाच त्याने द इंडियन स्ट्रगल असं नाव दिलं. त्या 2 पुस्तकांच्या खंडामध्ये सुभाष बाबूंनी स्वतःच अनुभवलेल्या अनेक अनुभवांचा खजिना. मग अधिक इतरही अनेकांची पुस्तकं वाचून अवलंबत करावं लागतं. तर सुभाष बाबू त्यांच्या आठवणीत असं लिहितात की आमचे बाबा नगराध्यक्ष होते, पण आम्हाला ज्या शाळेत घातलं होतं त्याच्यावर ख्रिश्चन धर्माचा एवढा पगडा होता की शाळेमध्ये येणारा विद्यार्थी तो हिंदू असो, मुसलमान असो, पारशी असो, बुद्ध असो, जैन असो, शीख असो, या कोणाचाही मुलाहिजा न ठेवता येशूची प्रार्थना सगळ्यांना सक्तीनं करावीच लागेल. तुमच्या इच्छेला इंग्रज विचारत नव्हता. त्या धर्मगुरूचं प्रवचन ऐकावंच लागेल, आणि त्या प्रवचनात असं ऐकावं लागेल की येशू म्हणतो दुसऱ्यावर जबरदस्ती करणं हे पाप आहे. आणि हातबलासारखं आम्ही ही वाक्य जबरदस्तीनं ऐकत होतो. पण सुभाष बाबूंनी त्यांच्या बालपणी इतके शाळेमध्ये इंग्रजी संस्कार असतानाही आम्ही हिंदू कसे राहिलो, याचं सगळं श्रेय त्यांनी आई वडिलांना दिलंय. की आम्ही सगळे 8 भाऊ 6 बहिणी शाळेत जात होतो.
काही कॉलेजला होते, शाळा कॉलेज शिकून येत होतो. पण संध्याकाळी एकदा सगळे घरात आले. चपला काढा, हातपाय धुवा, बंगाली पद्धतीचं धोतर किंवा लुंगी असा वेश करायचा. सगळ्यांनी सलग देवघरासमोर बसायचं. तुलसीदासांचे अभंग, सूरदासांचे अभंग, मीराबाईंचे अभंग, भगवद्गीतेचा अध्याय हा रोज झाल्याशिवाय जेवण नाही. काय मजा आहे. इंग्रजाचं राज्य असताना आई वडील जागे होते की कार्ट शाळेत बिघडू नये म्हणून घरात उपासना चालू ठेवावी. आता आपलं राज्य असताना आई वडील इतके झोपले आहेत की मे महिन्याची सुट्टी आली की कोणीतरी विचारतच, आपले माझ्या मुलाला रामरक्षा शिकायची आहे, बर कुठं पाठवू? कशाला कुठे पाठवते? तू रोज म्हण ना त्याच्या कानी कपाळी होते पाठ. मलाच येत नाही. समस्या इथे आहे, मलाच येत नाही ती म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीचा जो कणा होता, उपासनेला दृढ चालवा, दुर्दैवाने त्यातला दृढ शब्द गेल्यामुळे आज ही धर्माची अवनत अवस्था आहे. आई वडील त्या बाबतीत खवीस असत. उपासना झाली नाही तर त्या दिवशी जेवण नाही. जेवण हा ऑप्शन आहे, घेऊ किंवा न घेऊ. उपासना ऑप्शन नाही आहे. आणि इतक्या कडवटपणे घरामध्ये उपासना राहिली म्हणून सुभाष म्हणतात, आम्ही इंग्रजी शिकलो पण इंग्रज झालो नाही. मुखामध्ये भगवद्गीता असल्यामुळे आमची वाणी कधी अशुद्ध झाली नाही. आज मी चांगल्या चांगल्या घरातली मराठी भाषेतली मुलं बघतो, ती मराठी सुद्धा इंग्लिश पद्धतीने बोलतात. व छोटा खीर छान खाधील आहे. असं काय बोलतो बाबा तू? शेषा फारी अथवा शुभुरा काही का? म्हणजे तुझ्या तोंडात काही त्रास आहे का? असा का बोलतोस? मी इंग्लिश स्कूलमध्ये जातो, तिथे सगळे असेच बोलतात, त्याच्यातच मी 12 तास असतो, असे बोलतो. मला सगळे श्लोक पाठ आहे, वाठाने खावायला भेटतात. शी काय मेले तुझे उच्चार रे? काय करणार मी? आमच्या स्कूलमध्ये हेच ॲटमॉस्फिअर. मग मीच त्याला सांगितलं, तुला सांगू का बाळा, काय माझी एक मावशी आहे आणि ती बालवाडीमध्ये शिक्षिका आहे. ती 12 तास बालवाडीत असते आणि बालवाडीतल्या मुलांबरोबर ती त्या मुलांसारखं बोलत असते. का झालं? दबा लष्ट तू बाल्यांना ललाच कशाला? ललाच नाही हो, मी देते ना असं ती 12 तास बोलते. आता तिनं घरी येऊन असं बोलावं का? सासऱ्याला जेवायला वाढताना मामांची अच्छा ना, तो सासरा हातातली खिरसू निघून मागं लागल, माझी आई सरळ बोल. मग बोबड्या मुलांच्या बरोबर 12 तास राहिलेली माझी मावशी, तिनं घरी आल्यावर शुद्ध बोललं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. तर 12 तास कोणत्याही भाषेच्या माणसाबरोबर राहून सुद्धा मी घरी आल्यावर माझी भाषा मी स्वच्छ का नाही बोलू शकत? ही माझी मातृपूजा आहे, ही माझी दैवतेची पूजा आहे. स्वच्छ मराठी पाहिजे, स्वच्छ संस्कृत पाहिजे आणि ते एकाच उपायाने येणार आहे. कारण तो कॉन्व्हेंटमध्ये जाऊ दे नाही तर कितीही बोबड्या लोकांमध्ये जाऊ दे, नित्य जर रामरक्षा किंवा गीतेचा एक अध्याय म्हणायची त्याला सवय असेल तर तो जगातल्या कुठल्याही भाषा बोलला
तरी त्याची संस्कृत आणि मराठी कधी भ्रष्ट होणार नाही. सुभाष बाबूंनी कौतुक केलंय आपल्या आई वडिलांचं. आता काय तो शाळेतच तसा जातो, त्यामुळे अलीकडे बूट घालूनच जेवायला बसतो. सॉरी, भाषा, कपडे आणि बूट हे व्यवहारासाठी स्वीकारले, संस्कृती म्हणून नाही. जेव्हा मी माझ्या घरात जातो तेव्हा तो साहेबाचा वेश बाजूला गेला पाहिजे, बूट बाजूला गेले पाहिजेत, हातपाय धुतले गेले पाहिजेत, तरच अंतःप्रभूला स्पर्श केला पाहिजे. साहेब चपला घालून जेवतो, तुला साहेब व्हायचंय? 150 वर्ष साहेब भारतात राहत होता. तो त्याच्या मम्मीला कधी आई म्हटला? मग तू तुझ्या आई ह्या शब्दाला सोडून मम्मीकडे काय गेलास? इंग्रजीमध्ये मम्मी म्हणजे प्रेत. कशासाठी स्वतःची भाषा सोडायची? सुभाष बाबू त्यांची सगळी भावंड घट्ट होती स्वतःच्या भाषेवर. असं सुभाष बाबूंचं एक महत्वाचं कार्य सांगतो. जेव्हा हा मुलगा 5वी 6वीत होता, त्यांनी त्यांच्या चरित्रात एक आठवण अशी लिहिली आहे की शाळेतली मुलं नेहमी सहली काढतात, म्हणून त्या कटक गावाच्या शेजारी सुद्धा गंगेचं एक पात्र आहे, खूप मोठं पात्र आहे. त्या गंगेच्या पात्रावर सहलीला म्हणून गेले आणि तिथे पाहिलं अनेक कोळ्यांच्या वस्त्याच्या वस्त्या. संध्याकाळ झाली की फक्त दारूच्या नशेमध्ये छू. या मुलांनी कौतुकाने तिथल्या मुलांना विचारलं, तुम्ही शाळेत जाता का? म्हणजे काय? शाळेचा प्रसार नाही, शिक्षणाचा प्रसार नाही, व्यसनाचा प्रचंड प्रसार. काय सुभाषने करावं? बाबा घरी येऊन बाबांच्या कानी घातलं, बाबा आम्ही शनिवारी रविवारी सुट्टीला त्या वस्तीमध्ये मुलांना शिकवायला जाणार. 5वीच्या मुलांची रविवारची कल्पना, मॅटिनी बघा, सिनेमा नाही, आउटिंगला जाणं नाही, या मुलांना शिकवायला जाणार. मात्र बाबा खूप गरिबाची मुलं आहेत, त्यांच्याकडे पाट्या नाहीत, हो पेन्सिली नाहीत. तुम्ही नगराध्यक्ष आहात, सरकारी कोट्यातून पठ्यानी पाट्या पेन्सिली मिळवल्या दुप्पट. का? कारण बाबा तिथे जे शिकणारी मुलं आहेत त्यांचे वडील अशा अवस्थेत असतात की आपलं पोर शिकतंय म्हणून रागवून ते पाठी फोडू शकतात. मग बापानं पाठी फोडली तर पोराला शिकायला नको का? काही इतकं मन कळवळत आहे त्यांच्यासाठी, आणि आपला बाप नगराध्यक्ष आहे याचा इतका चांगला फायदा किती मोठ्या लोकांच्या मुलांनी घेतला सांगा बरं. मिरवायला बापाचं नाव कित्येक घेतात कामाला. आणि मुद्दाम ऐका, सुभाष बाबूंनी स्वतःचा मित्रांचा जो तो समूह तयार केला. कोणी सामान्य माणूस त्याला कोणाचं नाव देईल? हे कोणाचे मित्र आहेत? सुभाषचे मित्र आहेत. सुभाष मित्रमंडळ. इथेही बाबूजींचं मोठेपण दिसतं. त्यांनी आपल्या सर्व मित्रमंडळाला नाव दिलं विवेकानंद समूह. आम्ही विवेकानंदांच्या वाङ्मयावर मोठी होणारी माणसं, आम्ही विवेकानंद रामकृष्ण परमहंसाला आदर्श मानणारी माणसं. हा विवेकानंद समूह आहे. विवेकानंदाने शिकवलेल्या सेवेच्या कार्याच्या पथावरून आम्ही जाणार आहोत. सुभाष बाबूंचं चरित्र म्हटलं, सुभाष बाबूंचा सिनेमा बघितला की आपली आझाद हिंद सेना काळ बंदुकी घाल वळ्या. इतकं सोपं चरित्र नाही हो. आपण पटकन एखाद्या मंदिराचा कळस बघायला लागतो, त्याच्यावर चर्चा करायला लागतो, पण पायाभरणी किती दगडांनी होत असते तेही पाहणं आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं युद्ध हा सुभाष बाबूंच्या जीवनातला खूप अखेरचा विषय आहे. पण आधी राष्ट्र बांधणीसाठी माझ्या परिवारात, माझ्या परिसरात, माझ्या प्रदेशात कोणी अज्ञानी राहू नये यासाठी स्वतः शाळेमध्ये शिकत असताना तिथे आपला वेळ घालवणं,
त्या मुलांना शिकवण्याचा अट्टहास करणं इतकंच नव्हे, त्याच्या दारू प्यायलेल्या वडिलांनी पाठी फोडली तरी त्यांचं प्रबोधन करणं, वेळ प्रसंगी ही मुलं शिकवायला येतात म्हणून तिथली माणसं दगडं मारतील तीही सहन करणं. अर्थात फार कोण दगडफेक करू शकत नव्हतं, पण दारूच्या नशेत असले तरी त्यांना कळत होतं नगराध्यक्षाचा मुलगा आहे. पण सुभाषने 5वी-6वीत असताना फार मोठं समाजकार्य केलंय. 1 महिन्यासाठी नाही, 3 वर्षासाठी. शाळेच्या विषयात फार वेळ थांबता नाही येणार. 3 दिवसात चरित्र पुरं करायचं आहे आपल्याला. चरित्र जरी कमी वर्षाचं असलं तरी सुद्धा तुम्हाला खरंच कुतूहल म्हणून सांगतो. सुभाषबाबूंवर वालिंब्यांची एक कादंबरी आहे, नेताजी म्हणून. सावंतांची आहे, विश्वास पाटलांची आहे, PhDचे 2 प्रबंध आहेत. त्या सगळ्या ग्रंथांच्या पानांची संख्या एक ग्रंथाची किमान 600-800 आहे. 800 पानांची शीर्षकं वाचली तरी 7 दिवस जातील माझे. एवढा काही त्रास आपल्याला नाही करून घ्यायचा. संक्षेपाने थोडं पुढे जाऊया. जेव्हा महाविद्यालयात जायचं होतं तेव्हा सुभाषला एक मोठी संधी मिळाली. कोलकात्यामध्ये जायचं. आता असाच विचार करायचा असतो तो. कलकत्ता नाही म्हणायचं, जिभेवर बर्फाचा एक खडा ठेवायचा, मग बोलायचं. हा आता बरोबर आहे. काही वेळेला उच्चार कळत नाही तो. माझीच पंचायत झाली होती. आता कॉस्मोपॉलिटन शहर झाल्यामुळे सगळ्या प्रांताचे लोक कुठेही असतात. आमच्या घरा शेजारी आले होते बंगाली एक. आला ना आमच्या भेटायला. तुम्ही माझ्या लक्षात आलं प्रत्येकावर चंद्र आहे त्याच्याकडे. आता आ नाही, ऑफ मध्ये. हो कीर्तन करता. हो तर माझा पत्ता कोणी दिला? प्रियंकर. आता इतक्या वर्ण मला अक्कल यायला पाहिजे की हा सगळ्याचा करतोय, तर तो म्हटला की मी विचार घेतला पाहिजे ना. पण चुकलं. 3 वाक्य झाल्यावर तो म्हटला चॉकडे संध्याकाळी भोजनाला या. मी जेवायला गेलो मग कळलं तिथं भजन होतं. चूक त्याची नाहीये, चूक आपले बोलायची. तुझं सगळंच ओकारात म्हणतोय तर भजन शब्द भोजन असंच येणार ना त्याचा. आपल्याला अक्कल नको. कलकत्त्यामध्ये जायला मिळालं म्हटल्यानंतर सुभाषचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण तेव्हा कलकत्ता ही क्रांतिकारकांची काशी होती. प्रचंड देशाच्या सेवेसाठी त्याग करणारे क्रांतिकारक कलकत्त्यात राहतात. या निमित्ताने मला त्याला भेटायला मिळेल, पाहायला मिळेल असा आनंद होता त्या मुलाच्या मनामध्ये. मात्र ह्याला तिकडं कॉलेजमध्ये पाठवताना वडिलांच्या छातीत धडधड होती. त्याचं कारण हे मूल असं धडाडीचं होतं की आपल्या संस्कृतीचा किंवा आपल्या बांधवांचा किंचितही अपमान या पोराला सहन होत नाही. असा प्रखर पोरगा आहे. शहरात कसा निभाव लागायचा, तर आपण एका उपनगराचे नगराध्यक्ष आहोत. कलकत्ता शहरामध्ये आपण नाही मोठेपणा दाखवू शकत. आणि वडिलांना वाटणारी भीती सार्थ झाली. आता ज्या अनेक 4-5 पुस्तकं आहेत त्यात काही पुस्तकात असं आहे आणि काही पुस्तकात असं आहे. तूर्त दोन्ही सांगतो म्हणजे आपल्याला त्रास नाही. आपण एक सांगितलं की माणसं दुसरं विचारतात, तेही नाही सांगितलं, तेही सांगितलं. आता बहुमताने घेऊ आपण काय झालं ते. पुस्तकांमध्ये उल्लेख इतकाच आहे की कॉलेजमधल्या एका प्राध्यापकाने त्याचं लेक्चर चालू असताना पुढच्या लेक्चरसाठी बाहेर काही आपली मुलं थांबली होती. ती बहुतेक काहीतरी एकमेकाशी थोडं बोलत असावी, पण एवढीशी कुजबूज झाली म्हणून प्राध्यापकानं बाहेर येऊन त्यांना धक्काबुक्की करून तिथनं हाकललं. इतक्याची काही गरज नव्हती.
त्या मुलांनी धावत जाऊन ग्राउंडवर असणाऱ्या सुभाष बाबूंना ही गोष्ट सांगितली. सुभाष धावत तिथपर्यंत आला. त्या साहेबाचं नाव O.A. टन असं होतं. आणि सुभाषने आपल्या विद्यार्थ्यांची बाजू मांडली. हे जर 4 विद्यार्थी इथे उभे असतील आणि किंचित कुजबूज झाली असेल तर एक प्राध्यापक या नात्यानं तुम्ही दारात येऊ शकता. प्लीज कीप सायलेंट इतकं म्हणून जाऊ शकता. आमच्या मुलांना तेवढी अक्कल आहे. पण इथं येऊन धडाधडा लाफा मारणं, ढकलाढकली करणं, एकमेकांचं डोकं एकमेकावर पडणं हे तुमच्या प्राध्यापक पदाला योग्य झालं नाही. तू कोण मला सांगणारा असं म्हटल्यानंतर मी नीटपणे सांगतोय सर, तुम्ही धक्काबुक्की केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची इच्छा आहे. खूप आली. O.A. टन साहेबांनी जेव्हा त्याचा ॲटिट्यूड दाखवायला सुरुवात केली तेव्हा सुभाषने साहेबाला धक्का दिला. प्रिन्सिपलकडे चल मी सांगतो काय सांगायचं ते. मोठी अवघड गोष्ट असते महाराज. असं काही पुस्तकात आहे आणि काही ग्रंथांमध्ये असं लिहिलंय की तो O.A. टन नावाचा साहेब भारतीय संस्कृतीबद्दल काहीतरी अडवा बोलला. हे त्या विद्यार्थ्यांनी सुभाषला सांगितलं. म्हणून सुभाष त्या ठिकाणी आला आणि त्यांनी O.A. टनला दिलगिरी व्यक्त करायला सांगितली. आता संस्कृतीच्या अपमानाची दिलगिरी व्यक्त करायला सांगितली का धक्काबुक्कीची दिलगिरी व्यक्त करायला सांगितली, शक्यता दोन्ही गोष्टी एकत्रही असू शकतात. दोन्ही एकत्रही असू शकतात. मात्र जेव्हा दिलगिरीची गोष्ट आली, प्रिन्सिपॉलपर्यंत हा विषय गेला. प्रिन्सिपॉल म्हटले, सुभाष तू शिक्षकांना धक्काबुक्की केलीस, त्यांना धक्का मारून इथपर्यंत काढलंस, तुझं चुकलेलं नाही. म्हटलं सर माझं चुकलं असेल तर आधी त्यांचं चुकलंय, पण तू सरांची माफी मागितली पाहिजे. प्रिन्सिपल साहेब पहिल्यांदा त्यांनी माफी मागावी, लगेच मी माफी मागतोय. मी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की अनावश्यक असताना केली याबद्दल प्राध्यापकांनी माफी मागावी, त्यानंतर मी मागेन. मलाही कळतं शिक्षकाला धक्काबुक्की करू नयेच, पण तुम्ही जर नीट वागत नसाल तर आम्हाला त्या पद्धतीने तुमच्याशी बोलावं लागेल. अरे माफी का मागावी, माफी का मागावी, माफी का मागावी. केला अपमान त्यांनी हो पहिला, चूक अमान्य करणे, चूक अमान्य करणे शोभत नाही उदार संस्कृतीला. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते, राम 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 रघुत्तम, राम 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 हरे हरे. माफी का मागावी, केला अपराध त्यांनी हो पहिला. प्रिन्सिपॉलने जानकीनाथांना बोलवून घेतला. तुम्ही नगराध्यक्ष आहात, तुम्हाला परिस्थिती समजू शकते. सुभाषने एका साहेबाला धक्काबुक्की केली, आता कलकत्त्यात सगळ्या ट्रॅम्पमधनं हिंदुस्थानी लोकांना धक्के मारून माणसं हाकलतायत. या सगळ्याची लागण आणि प्रसार फार लवकर होतो. प्लीज जानकीनाथ तुम्ही मुलाला माफी मागायला लावा, अन्यथा आम्हाला त्याला 3 वर्षातले रस्टिकेट करावं लागेल. जानकीनाथ, सुभाष माझी चूक पहिली नाही, पहिली चूक त्यांची आहे. त्यांनी माफी मागितली तरच माझी माफी आहे, नाही तर मी कॉलेजमधनं बाहेर निघालो. सुभाषला कॉलेजमधनं बाहेर काढणार म्हटल्यानंतर कॉलेजमध्ये असलेल्या जवळजवळ 80% विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर येऊन सत्याग्रह केला. तो जर नाचणार असेल तर आम्ही जातो. सगळ्या विद्यार्थ्यांनी सुभाषसाठी संप पुकारला, पैसे न वाटता. मोर्चात कशाला आला? 100 रुपये दिले, जायचे 100 मिळणार आहेत.
हा एका पैसा दबडीचा विषय नाही. सुभाषच्या आपल्यासाठी सुभाष लढतो या चारित्र्यावर सगळ्या मुलांचा जो विश्वास. साहेबांनी धक्काबुक्की केली, आपण गप्प बसतो, पण आपल्या वतीनं सुभाष अंगावर जातो. माझ्या हिंदुस्थानी बांधवांना धक्काबुक्की नाही करायची. धक्काबुक्की आम्हालाही करता येते साहेब. तोंडाची वाफ नाही. सुभाषने कॉलेजमध्ये करून दाखवला. सुभाषला रस्टिकेट झाला. अर्थात सगळीच मुलं काही कॉलेजात जाणार नव्हती. त्यांच्या पालकांच्या दबावाखाली त्यांनी आपापल्या क्लासमध्ये परत ॲडमिशन्स घेतल्या. मात्र सुभाष जो बाहेर पडला तो पडला. सुभाष बाबूंच्या जीवनात आणखीन एक घटना ओझरती पटकन सांगून टाकायला हवी. सुभाषला 1 वर्ष संन्यासी होण्याची एक लहर आली. म्हणून घरातल्या कोणालाही न सांगता हा पठ्ठ्या जो बाहेर पडला तो हरिद्वार, वृंदावन, काशी वगैरे फिरून संन्याशाच्या वेशात परत आला. त्याच्या भावंडांनी, बहिणीने, आई वडिलांनी विचारलं, काय झालं रे? संन्याशी व्हायला गेलो होतो, पण मला अनुग्रह दिले इतका कोणी मला योग्य भेटला नाही. काय नुकसान? आणि वडिलांनीच आठवण करून दिली का थड्या, कुठेतरी संन्यास घ्यायला कशाला त्या गुहेत जायला बसलास? तुझ्या मित्रमंडळाचंच नाव विवेकानंद समूह होतं. त्या विवेकानंदांच्याकडून अनुग्रह तेवढा पुरेसा आहे ना रे. उगाच कुठेतरी जाऊन कशाला कोणातरी साधू संन्याशाला भेटत बसतो सुभाष. बरं, असं समजा चुकून परत तुला वाटलं जायचं असेल तर आमच्यावर कृपा करा आणि सांगून जायचं. वर्षभर आईच्या डोळ्याला डोळा नाही अशी अवस्था होती. त्यापेक्षा असं करूया, सुभाष इंग्लंडला जाशील का? काय करू? तिथं ICSचा कोर्स आहे, 2-3 वर्षाचा आहे. त्यानं काय नाही, तो कोर्स करून जर आलास तर आम्हाला खूप आनंद होईल, कारण मी नगराध्यक्ष आहे. तो कोर्स करून जो येईल त्याला साधारण कलेक्टरची पदवी मिळते. तूही सत्तास्थानामध्ये खूप मोठा राहशील. मला बाकीची भावंड कोणी इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहेत, सत्तेत कोणी नाही आहे. तू कलेक्टर होशील. सुभाषने इतकंच सांगितलं, बाबा मी कलेक्टर होईल का नाही मी खात्री देत नाही, ICS नक्की होईल. आणि वडिलांचा आशीर्वाद घेऊन गेला खरा. इंग्लंडमध्ये जेवढा काळ सुभाष होते तेवढ्या काळात त्यांनी अनेक पत्र आपल्या भावंडांना पाठवली आहेत. ती पण आज पत्रव्यवहारात उपलब्ध आहे. फार सुंदर पत्र पाठवली आहेत. त्या मनुष्याची मानसिक जडणघडण कशी झाली त्याचं ते उत्तर आहे. किती छोटीशी गोष्ट आहे बघा. सुभाष बाबूंनी एका पत्रात आनंद व्यक्त केला आहे की मला खूप आनंद होतो, पण मी बूट घालून इथे चालतो आणि बुटावर धूळ साचली तर बूट पॉलिश करणाऱ्या माणसासमोर जाऊन उभा राहतो. नुसता बूट तिथं वर ठेवायचा पाय, मग तोच फडक्याने साफ करतो आणि बूट पॉलिश करतो. त्यांनी भावाकडे आनंद व्यक्त केला आहे. काय भाग्यवान आहे मी उभा असतो आणि इंग्लिश माणूस माझे बूट साफ करत असतो. किती छोटी गोष्ट, जे भारतात त्याला बघायला मिळत नाही, जे भारतामध्ये आम्ही सारखे नोकर आणि तुम्हीच मालक, इथे इंग्लिश माणूस माझे बूट साफ करतो. मला जर बघून बरं वाटलं. अर्थात दुसऱ्या बाजूला अनेक पत्रामध्ये सुभाष बाबूंनी इंग्लंडचं कौतुक केलं आहे. आपल्या शरद नावाच्या भावाला पत्र पाठवताना ते लिहितात, शरद मी इंग्लंडसारख्या ठिकाणी बघतोय, इथं कोणीही माणूस त्याच्याकडचं 1 मिनिट सुद्धा वाया घालवत नाही. प्रत्येक जण काही ना काही कामात आहे, काही ना काही अभ्यासात आहे, काही ना काही प्रकल्पात आहे. कोणालाही जाऊन भेटलं विचारलं त्याला काहीतरी करायचं आहे. आपलं पारावर निवांत बसलेत हातपाय पसरून, कुठे कामं करता? प्रत्येक जण काहीतरी कामात आहे. शरदला सांगितलं त्यांनी, अरे मी ज्या कॉलेजच्या रस्त्याने जातो तिथे एक पुस्तकाचं दुकान आहे, मला पुस्तक पाहिजे होतं. मी दुकानात गेलो, पुस्तक बघितलं, मिळालं, त्याची किंमत बघितली, ती माझ्याकडे नव्हती. मी त्या पुस्तकालयाच्या माणसाला सांगितलं मी भारतातनं पैसे मागवतो.
मग पुस्तक घेऊन जाईल. पण त्या पठ्याने ते पुस्तक माझ्या हातात ठेवलं. म्हटलं मी तुला रोज बघतोय कॉलेजला जाता येतं, तुझा अभ्यास महत्वाचा आहे माझ्या पेमेंटपेक्षा. तुझी परीक्षा जवळ आहे. भारतातनं तुझे पैसे येणार कधी, तू मला पैसे देणार कधी, पुस्तक तुझ्याकडे जाणार कधी. तू पुस्तक घेऊन जा, अभ्यास सुरू कर, पैसे आले की ते माझा विश्वास आहे. सुभाष म्हणतो इथं कलकत्त्यात आयुष्यात मला 1 रुपयासाठी कोणी माझ्यावर विश्वास दाखवायला तयार होतं. 100 रुपयाचं पुस्तक असताना तिथली माणसं बहुतांशी विश्वासावर व्यवहार करतात. हे फार कौतुकाचं आहे, जे भारताने शिकलं पाहिजे असं सुभाषबाबू म्हणतात. एकमेकांवर थोडा विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आणि आणखीन एक सांगतो शेवटचं, अत्यंत मान्यवर असलेल्या विद्यापीठात इंग्लंड सारख्या ठिकाणी ICSच्या परीक्षेमध्ये परीक्षा देऊन हा पठ्या पहिल्या 10 क्रमांकातल्या 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. म्हणजे गोऱ्या चांबडीचे असतील तेवढेच अक्कलवान आणि आम्ही फक्त पट्टेवाले, ही किंमत बाजूला करून बाकी अनेक गोऱ्या कातडीच्या मुलांना पुढच्या क्रमांकावर टाकून 4थ्या क्रमांकाने पहिल्या 5 नंबर होता. ही वार्ता जेव्हा कटकला पोचली तेव्हा खरंच सुभाषच्या वडिलांनी अक्षरशः हत्तीवरून साखर वाटली. अक्षरशः म्हणजे तेव्हा हत्ती असा भाड्याने मिळत होता. ते नगराध्यक्ष होते, तर भाड्याने घेऊन त्याच्यावर साखरेची पोती घालून गावागावामध्ये घराघरात जाऊन आणि साखर वाटली म्हणजे मुठीनं नव्हे पातेल्याने घ्या अशी नाही अशी साखर. पण एका बाजूला हा आनंदोत्सव चाललेला असताना सुभाषच्या समोर दुसरा पर्याय आला. पदवीदान समारंभ आहे, पदवी घ्या, कलेक्टर व्हा. आणि पटकन समोरचा साहेब खरं बोलून गेला आणि पुढे आता आजन्म इंग्रजाची सेवा करा. कलेक्टर होणं या शब्दाचा हा अर्थ आहे. तर याच्या पुढे इंग्रजाची सेवा असं जीवनाचं ध्येय आहे. तर हे नाही रे बाबा आपल्याला जमायचं. गगदनी दनी सानी दप गपधप गुरे सगरे सागप गपद पदनी दप पदनी सा नि सागरे नि सा नि दप गनी दप गरे नि सगरे. एका गाण्याच्या 2 ओळी म्हणतो, समजायला अवघड जाईल, मराठीत गाणं. पण ज्या शब्दांचे मराठी शब्द आपण सहसा कधी उच्चारतच नाही ते सगळे मराठी शब्द इथे आहेत. परीक्षेत उत्तम गुण मिळाले की आम्ही काय म्हणतो, पास झाला. हा मराठी शब्द उत्तीर्ण. कपडे घाला, परिधान करा. आमच्या घरात सामान्य मराठी झालं, आमचं भवन. सगळ्या शब्दांची उदात्त रूप या काव्यामध्ये आली आहेत. इंग्रजाचे अधिकारी सुभाषला सांगतात, सुभाष झालासा उत्तीर्ण परीक्षा, वस्त्रे ही परिधान करा. करा दूर दारिद्र्य आपदा, संपत्तीने भवन भरा. संपत्तीने भवन भरा, संपत्तीने भवन भरा.
जाणा या वस्त्राची महती, जाणा या वस्त्राची महती, विद्वत्तेचे रूप दावती, विद्वत्तेचे रूप दावती, कवच कुंडले जणू शोभती, कवच कुंडले जणू शोभती, रक्षण करीती आयुष्याचे, कीर्तीचा हा नित्य झरा, परादूर दारिद्र्य आवरा, संपत्तीने भवन भरा, संपत्तीने सुभाषची कलकत्त्याला आणि कटकमध्ये जलद गतीनं तार आली, बाबा मी पदवी स्वीकारणार नाहीये, पण त्यामुळे मला सेवा करावी लागणार आहे इंग्रजाची. मी पदवी नाकारतो आहे. आणि महात्मा गांधींनी असहकार नावाचं आंदोलन जे छेडलंय, त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी एक देशसेवक या नात्याने मी भारतात पोचतो आहे. कटक गावामध्ये आदल्या आठवड्यात दिवाळी होती. तार आल्यानंतर 13वा झाला. बापाच्या लक्षात आलं आपल्या पोराचं भविष्य काय होते. तिथल्याही अनेकांनी सांगितलं, सुभाष वेडेपणा करू नकोस, कारण हा वेडेपणा आजपर्यंत ज्यांनी केला ते फार काही टिकले नाहीत. तू इंग्लंडमध्ये आलेला हा दुसरा गाढव आहेस. सुभाष त्यांच्या त्या आठवणीत लिहितात की मला पहिल्यांदा कळलं की मी दुसरा आहे, की इंग्रजाची पदवी आणि इंग्रजाची ही नोकरी नाकारणारा मी दुसरा आहे. पण याचा आनंद झाला. चौकशी केली, पहिला कोण आहे? अरे याच्याच आधी 10 वर्ष एक विनायक दामोदर सावरकर नावाचा पागल माणूस इथं आला होता. ते पण बॅरिस्टर झालं होतं, पण पठ्यांनी बॅरिस्टरी नाकारली. पण सुभाषने सहज विचारलं, म्हणजे माझ्या भारतातल्या एका सिंहाच्या पुत्रानं हे धाडस केलंय, तर इंग्रजाची पदवी नाठाडायचं धाडस? मग आता कुठेच सावरकर बसलाय अंदमानमध्ये कोलू फिरवत. सुभाष, इंग्रजाशी जर वैर घेतलंस तर एडनमध्ये किंवा अंदमानमध्ये किंवा ब्रह्मदेशामध्ये यातनामय तुरुंग आणि यातनामय मृत्यू याशिवाय दुसरा काहीही भविष्यकाळ नाही. तुझ्याकडे सगळ्या क्षमता आहेत. तू कलेक्टर होऊ शकतोस, गव्हर्नर होऊ शकतोस, उद्या प्रचंड मोठी सत्ता पैसा तू हातात खेळू शकतोस. का मूर्खासारखा जातोयस? बस पूर्वरंगाच्या चिंतनाशी माझं चिंतन पुरेसं जुळलेलं आहे. सुभाषने जे मारुतीरायाचं उत्तर आहे ते दिलंय. कोणीतरी या तऱ्हेनं संकटांचं मरणाचं विष प्यायल्याशिवाय माझ्या पुढच्या भारतीय जनतेला स्वातंत्र्याचं अमृत मिळणार नाही हे मला 100% माहीत असल्यामुळे अरे विषप्राशन आम्हीच करायला निर्माण झालो, आम्ही ते करणार. असो, उद्या मात्र अधिक गर्दीनं या. 300 खुर्च्या उद्या जास्त मांडायच्या आहेत. दुसरं, ही पुढची जी जागा इथे एवढी रिकामी आहे, ज्यांना 2 तास मांडी घालून बसता येईल तुम्ही जरूर इथे येऊन बसा. इथे का बसा? म्हणजे तुम्हाला अधिकार प्राप्त होईल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलण्याचा. पण बऱ्याच लोकांमध्ये मी ही चर्चा ऐकली आहे, काय शेतकऱ्यांचं कर्ज काय सरसकट काय माफ करतायत हे? हो, अनेक शेतकऱ्यांची क्षमता आहे, चांगली आहे, त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. प्रामाणिकपणे त्यांनी नको का सांगायला की मला कर्जमाफीची गरज नाही आहे. तुमची इच्छा अगदी छान आहे, पण असा प्रामाणिक जर समाज निर्माण करायचा असेल तर सुरुवात मला माझ्यापासून करावी लागेल. खरंच मला खुर्चीची गरज आहे का?
मला गरज नसताना मी का घेतलं? मग शेतकऱ्यांनी गरज नसताना घेतलं तर का मी बोलतोय? दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी वय वर्ष 30 असलेल्या माणसाला लिफ्टची गरज आहे का? मग अनावश्यक या राष्ट्राची वीज मी का खर्च करतो? का नाही माझ्या देशाची वीज वाचवण्यासाठी? माझं वय 25 वर्षाचं आहे, जाऊ ना 5 मजले चढून जाता येईल. आवश्यकता नसताना मी सुविधा घेणार नाही असा थोडासा कुठेतरी स्वबाणा उभा केला म्हणजे आपोआप बाकीचा समाज तसा होतो. आपल्याकडे बघून चुकतो. ते बघा, त्यांना सुविधा मिळाल्या तरी ते घेत नाहीत, तर त्यांना गरज नाही. आपण असं वागायला हवं. समाजामध्ये एकूण हा सगळा प्रचार होण्याच्या दृष्टीनं स्वतःची निर्मिती हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. असो, सांगण्याचा मुद्दा असा, लोकांना नुसतं चरित्र ऐकायला फारसं काही आवडत नाही, भांडण असलं तर जास्त आवडतं. म्हणून त्या जुगलबंदी वगैरे हे प्रकार आपण तयार केले. चांगलं झालं ते. काल आमच्या दोघाही कीर्तन सहकार्याने झकास जुगलबंदी केल्याची माझ्या कानावर वार्ता आली. बरं वाटलं, छान वाटलं. म्हणजे मग बुवा तुम्ही काय उद्या जुगलबंदी करताय? नाही, मी नाही करत आहे, पण कानावर घालतो. काय आहे? महात्माजींच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुभाष आले, पण 1921 ते 1940 ही जवळजवळ 20 वर्ष सुभाष बाबू आणि महात्मा गांधी यांची जुगलबंदीच आहे. आता ही नक्की काय जुगलबंदी आहे हा उद्याचा विषय, सस्पेन्स. त्यामुळे आता चांगलं भांडण ऐकण्यासाठी तरी जास्त माणसं आहे. अर्थात भांडणामध्ये कोणी माझा गैरसमज करून घेऊ नका. याच्यात व्यक्तिशः गांधींच्या बद्दल आपल्याला काहीही वाईट बोलायचं नाही. व्यक्तिशः सुभाष बद्दल आपल्याला काहीही तिखट मीठ मसाला लावून सांगायचं नाही. कीर्तनकाराचं काम कोणी मोठा आहे आणि कोणी छोटा आहे असं निरूपण करण्यासाठी नाही. इतिहास या शब्दाचा अर्थ इतिह असं, जे आहे तसं सांगणे. आता हे ऐकल्यावर हे चांगलं का ते चांगलं ते ऐकणाऱ्याने ठरवायचं आहे. आमचे बाबा नेहमी आम्हाला एक गोष्ट सांगायचे, तेवढी गोष्ट सांगतो बहिणी म्हणतो. ती गोष्ट अशी, एका राजाकडं एक पोपट होता. त्याला तो पोपट फार आवडायचा, म्हणून त्यांनी जाहीर केला, ऐक मंत्र्याला, हा पोपट मेला असं जो मला सांगेल त्याला फाशी देईल. ध्यान मिळतं. आता त्यामुळं सगळे घाबरले आणि पोपटाला एका दिवसात 5-5 वेळा आंघोळ घालायला लागले. त्या थंडीनंच मेला तो मेल्यावर आली पंचायत सगळ्यांची. व सगळे मंत्री एकत्र येऊन प्रधानमंत्र्याकडे गेले आणि म्हणाले, तुम्हीच आता महाराजांना हे सगळं सांगा. आत्तापर्यंत काहीच फार न बोलणारे प्रधानमंत्री आपण पाहिले, आत्ताच जरा धाडसाने काही बोलणारे प्रधानमंत्री आम्ही बघितले. आता प्रधानमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही दिल्यानंतर कृपा करा, सांगा. आणि मग त्या प्रधानमंत्र्यांनी राजाला सांगितलं, महाराज तुमचा पोपट योगासन वगैरे शिकतो का काय? काय संबंध? अहो तो कसा पडलाय बघा, पाठीवर पडलाय, पाय असे पसरलेत, आकाशाकडे चोच आहे. आसन असेल कुठलं पण. अलीकडं आपण योगा डे वगैरे साजरा करतो, तुम्ही बघितलं असणार राजवाड्यातला योगा डे. तो राजा हात पण, हे मंत्र्या पोपट पाठीवर आडवा पडलाय, हो, पाय असे पसरले, चोच आकाशात, डोळे आकाशाकडं, श्वास चालू आहे का? मी काही फार जवळ जाऊन बघितलं नाही, बहुतेक कुंभक करत असत. कुंभकच्या वेळेला श्वास पडत नाही ना. आणि राजा जो धावत पोपटाच्या पिंजऱ्यापाशी आला, त्यांनी पाहिला, अरे हा मेलाय. प्रधानमंत्री म्हटले, तुम्ही म्हणा, पण तो मेलाय जो म्हणेल तो फाशी जाणार आहे.
पण मी फक्त लक्षण सांगू शकतो, असा असा आडवा आहे, श्वास काही सांगत नाहीये. आता तो मेलाय का नाही, इतकं असूनही तो मेलेला नाही असं म्हणायचं आपल्याला स्वातंत्र्य घटनेनं दिलं आहे. आपण हो म्हणू शकता, नाही म्हणू शकता. आपले बुवानी ह्याच्यातल्या कोणाची पाठ थोपटली? एकाचीही नाही. आहे इतकं फक्त आपल्या कानावर घालणार. पण याच्यातून या दोघांमध्ये प्रचंड मोठा संघर्ष झाला, ही गोष्ट मात्र सत्य. 21 ते 40 ही जवळजवळ प्रचंड मोठी संघर्षाची गोष्ट आहे, जो अंतर्गतच संघर्ष सुभाष बाबूंना सहन करावा लागला. आणि मग परवाचा विषय जो आहे तो 41 साली ते भारतात बाहेर पडले. मग पुढे 42, 43, 44, 45 या काळात आझाद हिंद फौजेची जी जागतिक मुवमेंट झाली, याबद्दल आपण परवा जरी पाहणार आहोत तरी उद्याचा दिवसही तितकाच महत्वाचा आहे. वा, आझाद हिंद आलं की आम्हाला बोलवा, असं नाही करायचं. चांगलं काम करणाऱ्या माणसाला अंतर्गत सुद्धा अनेक संकटांना तोंड देत पुढे जायचं असतं, त्याच्यावरही मात करून मोठं व्हायचं असतं. या दृष्टीनं आपल्या पुढच्या पिढीला सुभाष बाबूंचा संघर्ष हेही मार्गदर्शन आहे. फक्त शत्रू समोर युद्ध इतकाच युद्धाचा अर्थ नसतो. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन या सगळ्या पातळीवरच्या युद्धात तुमची आमची पुढची पिढी तगायची असेल तर सुभाष बाबूंच्या घराप्रमाणे उपासनेला दृढ चालवावे झालं पाहिजे. आणि कितीही परकीयांच्याकडून शिक्षण घेतलं, ते परक्या देशामध्ये घेतलं, परक्या वातावरणात घेतलं, तरी स्वतःच मन माझ्या आईच्या सेवेसाठी, माझ्या मातृभूमीच्या सेवेसाठी, माझ्या देशाच्या सेवेसाठी भले विष केल्यासारख्या यातना सहन कराव्या लागल्या तरी चालतील, पण माझ्या बांधवांना अमृत मिळवून देईल. हे भगवान शंकरांचं तत्व ज्या मारुतीरायांनी अक्षरशः ऐकलं, तसं सुभाष बाबूंनी ते अक्षरशः ऐकून प्रतीत करून दाखवलं. इतरही सगळ्या भक्ती या दोनही जीवनात कशा प्रतीत होतात ते उद्याच्या कीर्तनामध्ये बघू. उद्या इथल्या जागेपासून ते शेवटच्या जागेपर्यंत माणसं कशी बसवायची, आधी मुळात कशी आणायची, हा तुमचा विषय आहे. माणसं आणलीच पाहिजेत. चांगल्या गोष्टीसाठी आणावेच लागतात. दूध पाजावं लागतं, दारू पाजावी लागत नाही, ते आपोआप पितात माणसं. तेव्हा काय करणार, चांगल्याकडं माणसं येतच नाही, येत नाहीत हे बघण्यात थापा आहेत. आपले प्रयत्न कमी पडतात. आपण आता प्रयत्न करायचे, केले की होतं, केल्याने होत आहे. 100 लोकांना फोन करा, त्यातले 10 नक्की येतात. चांगल्यासाठी थोड्या थापा मारल्या तरी चालतील. पण तुम्ही म्हटलात ना या की ते विचारणार का आली होती का माणसं, मग सांगायचं केवढे आले होते, तुम्हीच आला नव्हतात म्हणून तुम्हाला फोन केला, असं सांगून माणसं बोलवायला लागतात. मला सांगा, सुभाष बाबूंचा हा अंतर्गत प्रचंड मोठा संघर्ष आणि त्याच्यावर सातत्याने त्यांनी केलेली मात, हीही आपल्या मुलांना ऐकण्यासाठी आहे. 41 नंतरची मुवमेंट तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची धडकन आहे. ते तर तुम्हाला आम्हाला ऐकायचंच आहे. पण ही नवविधा भक्ती त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रगट करून दाखवली आहे. त्याचं या भक्तीच्या तंत्राशी काय नातं आहे हे ऐकण्यासाठी उद्या बरोबर 8 वाजता कीर्तन प्रारंभ करूया. महाराज शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा शरण आलो रामदूता. किमान 2-2.5 तास कीर्तन करतो. अधिक सकाळी माझे काही कीर्तनाचे वर्ग असतात, तिथे शिकवायला लागतं. इतकं सगळं नरडं माझं वाजून झाल्यानंतर आता यापुढं बुवाने आपल्याशी गप्पा माराव्यात अशी आसुरी इच्छा कोणी ठेवू नका. शेवटी हे एक यंत्र माझ्याकडे आहे. तेव्हा तुमचं आमचं प्रेम आहेच, स्नेह आहे, लोभ आहे. जेव्हा केव्हा थोडं काम कमी आणि दिवस बरेच आहेत, अशा वेळेला आपण थोडं बोलू, काही गोष्टी मेसेजवर बोलू. पण आम्ही गेलो तर बुवा बोललेच नाहीत, म्हणजे उद्धटपणा नव्हे. मी हे यंत्र जास्तीत जास्त स्टोअर करून त्याची बॅटरी वाचवतो
आज रविवार असल्यामुळे आमच्या विद्यापीठाचे कीर्तनाचे वर्ग असतात. सकाळी 4 तास मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना 4 वेगवेगळे वर्ग शिकवून इथे येऊन 2.5 तास कीर्तनाला उभा आहे. त्यामुळे थोडं माझ्या गळ्यावरती दया करून आपण नाही बोललो तरी सुद्धा एकमेकांचे सतत हितचिंतक आहोत, एकमेकांचं चांगलंच करण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहोत. पण तरीही अजिबात नाही बोलणारच नाही. शेवटच्या दिवशी मी बरंच आपल्याशी सुद्धा संवाद करीन. तेव्हा आपल्या सगळ्यांची उद्या 8 वाजता नितांतपणे अतिशय आतुरतेने मी वाट पाहतोय. 10-15 माणसं प्रत्येकी घेऊन या. इथपासून या टोकापासून आपण पुढच्या शेवटच्या टोकापर्यंत माणसं बसवूया. नेताजींचा हा प्रचंड मोठा इतिहास तुम्ही आम्ही सगळे आनंदाने श्रवण करू. अधिक हनुमंतांचं चरित्र. आरतीसाठी उभं राहायचंय सगळ्यांनी आणि आरती सगळ्यांनी गोडपणे म्हणायचे. महाराज हनुमंतांची आरती प्रज्वलित होती आहे. तो पण क्षणभर थांबूया. हा शब्द लक्षात ठेवा बरं. अनेकांना माहिती आहे पण नेहमी वापरताना सुद्धा हाच शब्द वापरा. आरतीचं निरांजन असेल, औक्षवण करायचं निरांजन असेल तर ते काय म्हणायचं? प्रज्वलित करा. बऱ्याच लोकांना माहीत नसतं आरती पेटवा म्हणतात. अरे बाळा, क्रिया जरी ती असली तरी स्थान भिन्नत्वामुळे क्रियापद भिन्नत्व घेतलं गेलं पाहिजे. पेटवा असा कुठं शब्द असतो का त्याच्यामध्ये? काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. यावर्षी अंदमानची जी माझी सहल आहे ती 22 फेब्रुवारीपासून 26 फेब्रुवारी होऊन गेली की 27 पर्यंत किंवा 21 ते 27 अशी आहे. ज्यांना त्या सहलीचा लाभ घ्यायचा आहे. 5 दिवस माझं दिले सावरकर विषयावर व्याख्यान चालतं. अधिक दिवसभर पर्यटन ते तर आवश्यक आहे. तेही आपलं त्यावेळेला लागून जातं. त्याचं काही पत्रक आपल्याला आवश्यक पाहिजे असेल तर उद्याच्या कीर्तनाच्या वेळेला आपल्याला ते नक्की मिळेल. तिथे सगळी पत्रकं उपस्थित ठेवतो. पण तुम्हाला संपर्क करायला ते अगदी जवळ आहे की ते आयोजक जे आहेत ते डोंबिवलीतच राहतात. त्यांचा श्रवण योग नावाची त्यांची संस्था आहे. त्यांचं नाव सतीश गोगटे असं आहे. ते साधं तुम्ही शोधलं तरी सुद्धा सापडण्यासारखं आहे. पण तरी उद्या आपल्याला देईल. आणि माझी अशी धारणा आहे की यावर्षी माझ्या प्रवचनाच्या बरोबर आणखीन पण सावरकरांच्या कवितांवरती पण काही व्याख्यान प्रवचनं त्याच्यामध्ये अंतर्भूत केली आहे. ज्याला ज्याला जसा तसा आनंद घ्यायचा असेल तसा तसा त्यांनी विचार करायला हरकत नाही. उद्या त्याची आपल्याला पत्रकं देतो. तुर्त सगळ्यांनी म्हणायला सुरुवात करा. हेच दान दे गा देवा तुझा विसरन भावा, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व नरके मुक्ती धन संपदा, संत संग दे गा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घाल देण्यामासी, सप्राणी उड्डाण हुंकार वदनी, हरितळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवरतर निशाचर झाल्या व्यापणी. जय देव जय देव जय जय हनुमंता, तुमचे नी प्रसादे विकृतांका. जय देव जय दुर्दुरी पाताळे उठवा प्रतिशब्द, धर धरला धरणी धर्मानी राखेल, कडाडले पर्वत गण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय देव जय जय हनुमंता, तुमचे नी प्रसादे विकृतांका. जय देव जय देव घालील लोटांगण वंदील चरण, पुण्याने वाढील प्रेमे अलंकिन आनंदे पूजन, भावे तो वाढील म्हणेना. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुसखा त्वमेव, त्वमेव विद्या सकलं त्वमेव. कालेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभावं करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा,
जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी शांतपणे अगदी घेऊन या ठिकाणाहून निरोप घ्या. उद्या 8 वाजता कीर्तन प्रारंभ.